मित्रांनो, जसं तुम्हाला एक लास्ट व्हिडिओ मी तुम्ही आपला जो बघितला की आपण गोव्याला आलो होतो. गोव्याचं तुम्हाला ट्रॅव्हल दाखवलं, तुम्हाला रूम टूर देखील दाखवली आणि आपला ॲक्च्युली ऑफिस एक इव्हेंट होता. सो त्यासाठी आपण इकडे आलो होतो आणि तो ऑफिसचा इव्हेंट झाला. तो सगळं ऑफिशियल होता म्हणून मी ते सगळं शूट वगैरे काही केलं नाही, बट ते सगळे प्रोग्राम छानपैकी झाले. सो त्याचे काही मी तुम्हाला याच्यामध्ये फोटोज वगैरे टाकीन, असे तुम्ही बघाच. आणि दुसरी गोष्ट, आता आमचं दुसरं प्लॅन आहे की आम्हाला गोवा एक्सप्लोर करणार आहे आम्ही. सो आता आम्ही ठरवलं की कलंगूट बीचला जायचं. सो माझ्यासोबत माझे काही फ्रेंड्स वगैरे आहेत, सो त्यांना मी तुम्हाला भेटवतो एक करून. आता थोडेफार इकडे आहेत तर त्यांच्याशी मी तुम्हाला भेटवतो. सो पहिला आता तुम्ही याला ओळखतातच, सिद्धार्थ कानविलकर, हाय. रोहन पाटील, हाय. प्रिया अँड सचिन. सो बाकीचे अजून 2-3 मेंबर यायचे, ते आले की त्यांना एकदा नक्की तुम्हाला भेटवतो आणि पुढचा आपला ट्रॅव्हल आणि आपलं जे रूम टूर वगैरे ते सगळं तुम्हाला मी दाखवेन. सो आत्तापर्यंत ज्यांनी व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या. असे अजून छान छान व्हिडिओ आणि छान छान कॉन्टॅक्ट तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, चला. भरपूर टाईम झाला, म्हणजे आमचा अजून चेक इन चेकआउट चालू आहे. सो आता इथून निघता आम्हाला आय थिंक 12-1 वगैरे होतील शक्यतो. तर आमचं असं वाटतं की आम्ही मे बी उन्हातनंच आमचा ट्रॅव्हल आणि सगळं होणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही थांबा आणि हा व्हिडिओ नक्की पुढे कंटिन्यू बघत राहा. ठीक आहे, चला. सो मित्रांनो, फायनली आपण आपल्या पार्क रेजन्सी हॉटेलच्यातून एक कॅब बुक केली आहे. सो कॅब आलेली आहे, बाकी आपण सामान सगळं कॅरियरवर टाकतो आहे आणि आता आपण डायरेक्ट भेटूया आपल्या हॉटेलवाल्या रूमवर. ठीक आहे, चला. आणि हां, तुम्हाला अजून काही 2-3 मेंबर भेटवायचे बाकी होते. सो इथे एक स्वाती, देवीना आणि सुप्रिया आहे. सो ते सुप्रिया, हाय. सो आपल्या पूर्ण ट्रिपमध्ये एवढे सगळे मेंबर्स आहेत. सो आता आपण काय मजा करणार आहोत काय नाही ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. अगदी मजा आहे. सो मित्रांनो, फायनली गोवा इज ऑन. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. फायनली आम्ही पोचलो आहे हॉटेल जुबलियनमध्ये. सो हे काही हॉटेल आहे आणि ह्याचे मी तुम्हाला होम टूर दाखवतो की आपला रूम कसा आहे ते. ठीक आहे, आणि बाकी आपलं सामान वगैरे इथे उतरते आणि आता कुली बनवून वर सामान घेऊन जाऊया आपण. आपल्याला फायनली रूम अलॉटमेंट झालेली आहे आणि हा असा काही रूम आहे. सो इथे बेड आहे, मास्टर बेड आहे. इथे आपल्याला अजून एक मॅटर्स वगैरे ती लोक मॅनेज करून देणार आहेत. सो आणि इथे हा मिरर वगैरे आहे आणि हे जे नेहमीप्रमाणे वॉर्डरोब आणि टी व्ही आहे, ए सी देखील आहे, फॅन देखील आहे आणि हे आहे वॉशरूम. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यांना हवा असा एक छोटंसं प्रत्येक घरात एक लोकेशन असतं, ते म्हणजे बाल्कनी. तर ती तुम्हाला मी दाखवतो. हा असा काही बाल्कनीचा लुक आहे. ठीक आहे, सो आता आपण फ्रेश होऊया, जरा आराम करूया, कारण आपण खूप ट्रॅव्हल केले आणि खूप वैतागलो सुद्धा आहे. सो थोडा आराम करू आणि नंतर आपण फिरायला जाऊया. ठीक आहे, चला. सो मित्रांनो, आम्ही मगाशी फ्रेश वगैरे झालो आणि आता सगळे ते रेडी आहेत आणि ॲक्च्युली आम्ही जेवलो नाही आहे. सो आता पहिलं पेटपूजा करू आणि त्यानंतर जे आम्ही काही 2-3 असे स्पॉट आहेत ते डिसाईड केलेले आहेत. सो तिकडे आपण फिरायला जाऊया. ठीक आहे, सो आम्ही बाकीचे आलो आहेत आणि हे आपलं जसं तुम्हाला सांगितलं हे आपलं हॉटेल आहे आणि बाकीचे मेंबर येत आहेत अजून 3-4 जण. ते आले की आपण पुढे जाऊया. ॲक्च्युली अजून आपण आहे ना बाईक वगैरे बघितले नाही आहे, स्कूटी वगैरे. स्वतः बऱ्यापैकी इथे जेवढे आमच्याकडे कॉन्टॅक्ट होते सगळ्यांना आम्हाला 500-400 ॲक्टिवा आणि दुसरी कोणती होती, फसिनो यांचा आणि 400-500 रुपये असा रेट सांगितला आहे.
सो बघू थोडं बार्गेनिंग करून ॲटलिस्ट. आणि म्हणजे चांगल्या बाईक नवीन बाईक देतात ते लोक, स्कूटी देतात, बट थोडा रेट जरा जास्त आहे कारण आता सीझन नाही आहे त्याप्रमाणे. तरी बघू आपण थोडंफार बार्गेनिंग वगैरे करून आणि आपल्याला फायनल रेट किती भेटतो आहे ते तुम्हाला दाखवतो आहे. आणि ॲक्च्युली आम्ही 8 जण आहोत, सो आम्हाला कमीत कमी म्हणजे 4 बाईक ह्या कंपल्सरी लागणार आहेत. आणि ॲक्च्युली आम्ही विचार केलेला आधी कार हे करायची, रेंटनी करायची, पण कारचा एक्सपेन्स आणि पार्किंग वगैरे या सगळ्या गोष्टी बघता ते पॉसिबल होत नाही. आणि तुम्हाला गोव्याचे रस्ते आणि बाकी सगळं माहीतच आहे तुम्हाला टुरिझमबद्दल बऱ्यापैकी. तो म्हणून आम्ही ठरवले स्कूटी बेस्ट, लो घूमो जिधर चाहिए उधर लगाओ गाडी और मजे करो. मित्रांनो आता आपण इथून ॲक्च्युली 3 फसिनो घेतलेले आहेत. ॲक्च्युली अजून एक घेणार आहे. आता आम्ही सध्या 3 जण आहेत. सिद्धार्थ पुढे गेला आहे, सो आता आम्ही 3 स्कूटी घेऊन जाऊ तिथपर्यंत आणि सिद्धार्थला घेऊन अजून एक स्कूटी आपण घेऊया. सो ही फसिनो आहे, सो नवीनच आहे ही गाडी, ठीक आहे. आणि तिथे एक लावलेली आहे. सो आपलं बिलिंग घेऊया आणि आम्हाला यांनी 400 रुपयामध्ये 12 तासासाठीचं आम्हाला रेंट भेटलं आणि याच्यामध्ये 1 लिटर पेट्रोल ऑलरेडी असणार आहे. सो असं काय आहे, ठीक आहे. तर आता आपण घेऊया आणि त्यांना पिकअप करूया. बाईकची चावी घेताच मी त्याचा संपूर्ण व्हिडिओ काढून घेतला, जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम नको. ग्रेट ई पंजाब. सो मित्रांनो आता आपण आलो आहे द ग्रेट ई पंजाबमध्ये. सो हे फॅमिली व्हेज नॉनव्हेज दोन्ही रेस्टॉरंट आहे आणि यस बार. गोवा झाला तर तुम्हाला बार नाही भेटणार असं कधी होणारच नाही, ठीक आहे. जिकडे जाल तुम्हाला बार दिसणार. सो आपण आता एक फिश थाली मागवलेली आहे, सॉरी फक्त फिश मागवलेली आहे, सुरमई आहे. बाकी आम्ही सगळीने खाणार त्याला आम्ही देणार. हां चिकन बिर्याणी आम्ही ऑर्डर केलेली आहे. चिकन सेजवान ही बरं द्यायला नव्हती. आणि सुप्रियाने काय ही आली आहे, हिला जे नॉनव्हेज अजिबात आवडत नाही, तिला फक्त इथे बसून आमचा शिव्या घालणार आम्हाला ती. गोबी तर नाही खात. सो आता आपलं जेवण येऊ दे, मग आले की तुम्हाला एकदा दाखवतो, ठीक आहे. सो तुम्ही पण या जेवायला. मित्रांनो आता आम्ही आलो आहे द कोकोमेलन बीचवरती. सो इकडे असे भरपूर सारे शिप वगैरे आहेत छोटे छोटे. सो याच्यातून ती लोक आपल्याला बीचच्या आतमध्ये घेऊन जातात आणि डॉल्फिन वगैरे बघायला वगैरे मिळतात. आणि यांनी सध्या आम्हाला 350 रुपीज पर पर्सनचा रेट दिला. आम्ही थोडा बार्गेनिंग करायचा प्रयत्न करतो आहे, बट बघू आपल्याला फायनल किती रेटमध्ये आपली फायनल डील होते. सो आणि तोपर्यंत काय आमच्या इथे फोटोशूट वगैरे चालू आहे. सीधा सुरमई पकडायला झाला आहे आणि आपली फ्रेंड स्वाती फोटोशूट चालू आहे इकडे. बाकी तिकडे देखील फोटोशूट चाललं आहे आणि अजून 2 जण गेले आहेत ते आपलं बार्गेनिंग करायला. आणि हा एवढा जबरदस्त बीच आहे ना कोकोमेलन बीच, याची लिंक याचं लोकेशन आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. सो एकदा तुम्ही नक्की इकडे या. ॲक्च्युली आपण बार्गेनिंग करायचा प्रयत्न केला, बट काय त्यांनी काही कमी केले नाही पैसे, म्हणून आम्ही त्यांना कल्टवलं आहे. आणि आता आम्ही जातो आहे बीचवरती डायरेक्ट. थोडं इथे जरा मजा करू, टाईम स्पेंड करू, मजा करू. सिद्धार्थ शंख वाजव, कोणता वाजवतो सांग? हा शंख वाजवतो एकदम धडाक. बस 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 वाजत काय नाही.
तुम्हाला आता जे स्पॉट दाखवलं ना, सो तिकडे आपलं आता जायचं प्लॅन फिक्स झालेलं आहे. आणि आता एक आमची बोट येईल आणि जे तुम्हाला आता तुम्ही जे आता स्क्रीनशॉट बघितला, सो तिकडे आपण जाणार आहोत बोट. ठीक आहे, नाही दुसरा नाही खूप मोठं टॉक्सिक असं डिस्कशन चालू आहे. बघू. चले. क्या वीडियो शूट कर रहा है यार. हाँ ये आरामात. एक मिनट वो पैर पे वजन रख नहीं सकता, वो वाला पैर. अलग अलग कटिंग हुई. खूप टाईमनंतर आमचा हा गोव्याचा प्लॅन जुळून आला आणि आम्ही गेलो समुद्राची सफर करायला. मग काय, थोड्या वेळातच आम्हाला डॉल्फिनचे दर्शन झाले आणि मी ते सगळे चित्र माझ्या कॅमेऱ्यातून टिपायला सुरुवात केली. निळासार आकाश, अथांग समुद्राचं झुळझुळणारं पाणी, बेफाम असा वारा घेत आमची बोटीतली सफर अशा प्रकारे सुरू होती. जशी जशी वेळ पुढे सरकत होती तशी समुद्राच्या मध्यभागातून सूर्याला मावळताना बघायचे दृश्य काही वेगळेच होते. सो मित्रांनो, आम्ही डॉल्फिन वगैरे बघून आलो आणि काही 2-3 असे छोटे छोटे स्पॉट होते. एवढे काही विजिबल झाले नाही ते, बट जेवढं झालं तेवढं आम्ही बघितलं वगैरे. आणि आता आम्ही जातो आहे दुसरा काही स्पॉटवर, नाही तर शक्यतो आम्ही घरी पण जाऊ. म्हणजे अजून काही फिक्स नाही आहे प्लॅन पुढचं. कसं वाटलं तुला? आपल्या प्रेक्षकांना एक सल्ला द्यायचं वाटतं, कोको बीचवर कधीच येऊ नका. तो रॅन तो फिर सोबत एक इन्सिडेंट झाला बोटसोबत. आमची जी बोट होती त्याची ॲक्च्युली ना ॲक्सिलेटरची केबल तुटली. सो त्याच्यामुळे ते जे अजून काही स्पॉट दाखवणार होते ते सगळे राहून गेले. सो हा एक प्रॉब्लेम झाला, पण ठीक आहे आता. म्हणजे आपलं नशीबच तसं आहे, समजून चालायचं आता. ठीक आहे, सो आता आपण जाऊ आपल्या बाईकजवळ आणि तिथून पुढच्या स्पॉटसाठी बघू. मित्रांनो, ॲक्च्युली आम्ही तिकडनं निघालो आणि आता आम्ही डायरेक्ट आलो आहे बागा बीचला. तर आता आम्ही ते बाईक वगैरे असायला पार्क केलेली आहे. आता आपले बाकीचे 2-3 मेंबर येत आहेत, ते आता मागे पुढे आहेत. तर ते आता 5-10 मिनटात येतील आता. ठीक आहे, ते आले की आपण डायरेक्ट जाऊया बीचवरती.